ओए राजू प्यार ना करियो दिल टूट जाता है। नमस्कार मंडळी, कशा आहात? चांगलेच असाल, पण मी चांगली नाही कारण की मी बाहेर 2-3 दिवस तीर्थयात्रेसाठी गेल्यामुळे मला घरी आल्यानंतर ताप थंडी येत होती आणि जुलाबी झालेले, त्यामुळे तब्येत बरी नव्हती. तर इकडे बाहेर झाडापानांवर लक्ष द्यायला मिळालं नाही मंडळी. तर झाडांची काय अवस्था झालेली आहे ती मी आता तुम्हाला दाखवणार आहे, तर या माझ्यासोबत. तर मंडळी, हा लाईटीचा पोल आम्ही घरी नसताना इथं उभारण्यात आलेला आहे. हा पोल त्या बाजूला होता रस्त्याच्या आणि मी घरी नसताना इथं आमच्या अंगणात ठोकण्यात आले आहे. त्या बाजूला पण जागा होती, ह्या बाजूला पण होती. ठोकला तर ठोकला आहे. ह्याच्यापासून खूपच धोका आम्हाला वाटतो मंडळी, कारण 10-15 वायरी यावरून गेलेल्या आहेत. आणि ते झालं तर झालं, कोणाची वायर तुटली का सगळे येतात आणि हे झाडं पानं आमची मोडतात. पहा मंडळी, ही फांद्या ह्या कशा मोडलेल्या आहेत, त्या तिकडे देखील मोडलेल्या आहेत. आणि मागच्या वेळेला पण कोणाची तरी वायर तुटलेली, तर हे पूर्ण तोडलेले आहे फांदे. आणि मंडळी, हे झाड मी विकत घेतलेलं आहे 500 रुपयाचं. 3 वर्ष झाले तेव्हा हे एवढं मोठं झालेलं आहे. तर मंडळी, हे झाडाची फांदी तोडले तर असं वाटते कोणीतरी माझेच हातपाय तोडले आहेत असं मला जाणीव होते, कारण खूप मी काळजी घेते झाडांची आणि सगळी झाडं तोडले. तसेच हे नाला खोदलेला आहे, तर ते झाड पण एकदम किनाऱ्यावरून खोदण्यात आलेलं आहे. त्याची सगळी मुलं दिसत आहेत, कधी पडेल काय सांगता येत नाही. आणि जिथून ह्या वायरे गेलेत तिथून मंडळी कोणच फांद्या तोडायला मागत नाही आणि विनाकारण ह्या फांद्या तोडण्यात आलेल्या आहेत. तर खूप दुःख होते मंडळी. हा पहा, तो नाला खोदलेला आणि आम्हाला जाण्यासाठी रस्ता पण फक्त पायवाट ठेवलेले आहे. बाकी इकडे हे आमचं मोठं झाड, ते पण मुलापासून तोडण्यात आलेलं आहे. आणि आता काल कोणाची तरी वायर तुटलेली, तर इथे ह्या फांद्या तोडण्यात आलेल्या आहेत. आणि ह्या त्या वायरी पहा, खूपच 10-15 पूर्ण वाढीला गेलेल्या आहेत मंडळी. आणि खूपच वारा पाऊस आला का तिथून आग पडते आणि म्हणजे इकडे मला फिरकायलाच नको असं होते. पोराबालांची खूपच चिंता वाटते. आणि ह्या इथे मी मस्त आळूची पानं लावायची, तर मंडळी ह्या पोल मुले मला अजिबात इथे लावायला कोणी देत नाही. पोरांना भीती वाटते, मम्मी तिथे जाऊच नको असं बोलतात. तर खूपच पहा, सगळा पसारा हा पडलेला आहे. ह्या नाल्यामुळे नाला खोदून असा टाकण्यात आलेला आहे. चल डॉली, चल घरी. पाठी यायला पाहिजे काय तुला? हा, तो बघ आतमध्ये कसा